ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन, रविराज, चैतन्य आणि सायली अर्जुनच्या केबिनमध्ये असतात. तर आता इथे अर्जुन म्हणतो, मला तर माझ्या बायकोची आयडिया ब्रिलियंट वाटते. महिपत सारखा विचार करावा लागेल, त्याचीच थॉट प्रोसेस वापरून एक एक स्टेप पुढे जावे लागेल असं म्हणतो अर्जुन. त्याला घाबरवायचं आणि मग त्याला ट्रॅप करायचं असं म्हणतो इथे अर्जुन. नाही, आयडिया खरंच चांगली आहे असं म्हणतो इथे रविराज, पण खूप रिस्की आहे असं म्हणतो तो. हे बघ, आपल्याला हे असं विसरता अजिबात चालणार नाही की आम्ही अंधारात उभे आहोत. त्यामुळे आपल्याला यश मिळेल किंवा नाही मिळेल हे आपल्याला अजिबात अपेक्षा करून चालणार नाही असं म्हणतो रविराज. यश मिळू शकतं ना असं म्हणते आता इथे सायली, कारण महिपत सारखी माणसं ही भेकड असतात. जोपर्यंत ते पकडले जात नाहीत ह्याची त्यांना भीती वाटत नाही ना, तोपर्यंत त्यांचा दरारा असतो असं म्हणते आता इथे सायली. पण ज्या क्षणी त्याला ही भीती घालू, त्याचा खेळ आता संपतोय, त्या क्षणी तो खचण्याची शक्यता आहे असं म्हणते आता इथे सायली. नाही, पण ही फक्त शक्यता आहे असं म्हणतात इथे रविराज. नाही नाही, म्हणजे मी काय तुम्हाला नावभेद नाही करत आहे, पण महिपत सारख्या माणसाला ट्रॅप करणं खूप अवघड असतं असं म्हणतो रविराज. हो, मला माहिती आहे सिनियर, पण आम्हाला ट्राय तरी करावंच लागेल ना सिनियर असं म्हणतात इथे अर्जुन. रविराज काका असं म्हणते सायली. आम्हाला साथ द्याल ना तुम्ही असं म्हणते आता इथे सायली. अर्थात असं म्हणतात इथे रविराज. हा, जर हे आमच्या ॲक्सिडेंटशी कनेक्टेड असेल, प्रतिमाच्या स्मृतीशी कनेक्टेड असेल, तर मी मागे का हटेल असं म्हणतो रविराज. थँक्यू सो मच असं म्हणतो इथे अर्जुन. पण मग आता आपली पहिली स्टेप काय असणार असं म्हणतो इथे चैतन्य. आपली पहिली स्टेप असं म्हणतो इथे अर्जुन, ही चिठ्ठी मी महिपतपर्यंत पोहोचवणार आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता ती चिठ्ठी लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक अर्जुन. तर आता त्या चिठ्ठीवर काय लिहिलेलं असतं सगळेजण वाचतात. तर आता इथे सायली म्हणते, ही महिपतला करून दिलेली पहिली जाणीव असेल की त्याने जे केलंय हे कोणाला तरी माहिती आहे आणि त्याची भीती आम्ही हळूहळू वाढवत जाऊ असं म्हणते आता इथे सायली. तर चैतन्य म्हणतो, पण नक्की त्यानं काय केलंय? प्रतिमा आता त्याला का घाबरते आणि खरंच तो तुमच्या ऍक्सिडेंटशी कनेक्टेड आहे का? ह्यापैकी आपल्याला कशाचीच खात्री नाही आहे असं म्हणतो होता इथे चैतन्य. नसू देत असं म्हणतो होता इथे अर्जुन. पण खरं काय आहे ते ह्या स्टेपनेच आपल्याला शोधता येईल असं म्हणतो होता इथे अर्जुन. आणि सिनियर, पुढची स्टेप ही असेल असं करून सांगतो बघा प्रेक्षक अर्जुन. चैतन्य, रविराज आणि शैलीला सगळा प्लॅन मात्र सांगितलेला नाही आहे ऑडिओ आणि सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. तर बघा या प्रेक्षक हो, आता याच्या पुढे काय दाखवणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. तर आता प्लॅनिंगच चालू आहे सगळ्यांचं आणि काय सांगत नाही आहेत, म्हणजे आम्हाला ऑडिओ बंद करून ठेवलाय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज आलेले दाखवलंय आणि सुमन स्वयंपाक करत असते. तर नागराज म्हणतो, सुमन, ए सुमन असं म्हणतो आता इथे नागराज. काय हो, काय हवंय असं म्हणते आता इथे सुमन. काय हवंय, काय जेवणाची वेळ आहे असं म्हणतो आता इथे नागराज. जेवायला वाढ. अहो, स्वयंपाक झाला नाहीये माझा अजून, वहिनींसाठी सूप करत होते असं म्हणते आता इथे सुमन. अच्छा, वहिनीला सूप आणि आमचं काय असं म्हणतो आता इथे नागराज. आमचा भूक असाच पाणी पिऊन भागवायचं का आम्ही असं म्हणतो आता इथे नागराज. मी सगळ्यांसाठी खिचडी करणारच आहे मी. वहिनींना जरा बरं नाही आहे ना, म्हणून त्यांना आधी सूप बनवून दिलं असं म्हणतो आता इथे सुमन. काय झालं तिला असं म्हणतो आता इथे नागराज. काय नाही, जरा गरगरल्यासारखं होतंय असं म्हणते आता इथे सुमन. मी भेटून येतो तिला असं म्हणतो आता इथे नागराज. अहो असं म्हणते आता सुमन. अहो थांबा, आता कुठे जाताय, त्या जरा आराम करू द्या असं म्हणते आता इथे सुमन. आता तेही तू शिकव मला असं म्हणतो आता इथे नागराज आणि जातो तो. ऐका ना जरा असं म्हणते आता इथे सुमन. अरे देवा असं म्हणते आता सुमन. आज मंदिरात जे घडलं ते ह्यांना कळायला नको, नाहीतर अर्जुन सायलीला महिपतचा संशय आलाय हे त्यांना कळेल असं म्हणते आता इथे सुमन. तर आता सुमन पण जाते बघा पाठीमागे नागराजच्या. तर आता इथे सायली म्हणते, काय झालं रविराज काका? नाही मला असं म्हणतो आता इथे रविराज. एक गोष्ट लक्षात येत नाही असं म्हणतो आता इथे रविराज. ह्या महिपत शिकरीची एंट्री आयुष्यामध्ये त्या आश्रम केसमुळे झाली असं म्हणतो आता इथे रविराज. आणि 2-2.5 वर्षापूर्वी मी ह्याला कधीही भेटलेलो नाही असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे आठवतं बघा प्रेक्षक हो, सगळ्यांना फ्लॅशबॅक्स येतात. कसं आश्रम पाडवलेला असतं आणि कसा अर्जुन आलेला असतो थांबा थांबा म्हणून. कोर्टाची स्टे ऑर्डर आहे माझ्याकडे आणि जर तू का ह्या आश्रमला धक्का लावलास तर बघ असं म्हटलेलं असतो ना अर्जुन. ते सगळं आठवतं सगळ्यांना. ही केस तर तुमच्या हातातून गेलेलीच आहे. त्या नवीन वकिलाने माती तर खाल्लेलीच आहे. आता तुमचा सासरा जन्मठेप भोगणार आहे. ही केस अजूनही माझ्या हातातून गेलेली नाही असं म्हणतात इथे अर्जुन. माझे मधुभाऊ तुमच्यामुळे कोमात गेलेत, नवीन आयुष्य सुरुवात करणार होते ते असं म्हणतात इथे सायली. पण तू त्यांच्यापासून ते हिरवून घेतलंस. किती लोकांचे तळतळात घेणारस रे तू. तुझी मुलगी शिक्षा भोगते, नकोय का तुला असं म्हणते आता इथे सायली. तर आता दोघांची मारपीट झालेली असते सगळं तिला आठवतं का प्रेक्षक हो. 20-22 वर्षापूर्वी झालेला आपल्या ऍक्सिडेंटशी ह्याचा कसा संबंध असेल असं म्हणतो रविराज. ते तर मलाही कळत नाही आहे सिनियर असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. पण एवढं नक्की असं म्हणतो आता इथे अर्जुन की प्रतिमा त्याची मेमरी परत येण्यासाठी हा शेवटचा मार्ग आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रविराज म्हणतो, हो, एक शेवटचं लॉक आहे, जे उघडलं तर खूप रहस्य उघडतील असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता प्रतिमाला दाखवले बघा प्रेक्षक हो, ती आपल्या बेडवर झोपलेली असते. तर आता नागराज म्हणतो, येऊ का? तर आता इथे प्रतिमा म्हणते, हो, काय ग बरे आहे ना असं म्हणतो आता इथे नागराज. हो असं म्हणते आता इथे प्रतिमा. काय झालं का अचानक तुला असं म्हणतो आता इथे नागराज. मी आणि सायली आज मंदिरात गेलो होतो असं म्हणते आता इथे
प्रतिमा वहिनी असं म्हणत होतं सुमन येते बघा प्रेक्षक हो. वहिनी तुम्हाला भूक लागली असेल ना, तुम्ही जेवून घ्या ना आता असं म्हणते आता इथे सुमन. मी अर्जुन सायलीलाही म्हटलं जेवून जा म्हणून असं म्हणते आता इथे सुमन. पण अर्जुनला ऑफिसला जायचं होतं आणि सायली म्हणाली मी घरी जाऊन जेवते असं म्हणते आता इथे सुमन. तर नागराज चिडतो बघा प्रेक्षक हो. हा काय सांगत होतीस मंदिरात काय असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा म्हणते आम्ही दोघी तिथे पोचलो तेव्हा हो असं म्हणते आता इथे सुमन. तुम्ही असं बोलत राहिला तर ह्यांना झोप कशी लागणार असं म्हणते आता इथे सुमन. ओळखीच्या शत्रूकडे असं म्हणते आता इथे सायली. ह्या आश्रम केसच्या निमित्ताने आपल्या हे लक्षात आलंय की कुठल्या क्षणी हा मैपत कसा वागू शकतो असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. म्हणजे कुठल्या घटनेला कसा रिॲक्ट करेल असं म्हणते आता इथे रविराज. असंच म्हणायचं आहे ना तुला सायली असं म्हणतो आता इथे रविराज. हो असं म्हणते सायली. एका ऍक्सिडेंटमुळे माझ्या कुटुंबाची वाताहत झाली असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता ऍक्सिडेंट आठवतो बघा त्याला प्रेक्षक हो. आणि कसं गाडी जाऊन पडलेली असते खाली. माझी बायको माझी मुलगी माझ्यापासून दूर झाली असं म्हणतो आता इथे रविराज. आणि मला आता असं वाटतंय की एका इरायताचे ह्याच्याशी कसं संबंध असू शकेल असं म्हणतो रविराज. मैपत शेकरेचा ह्याच्यात काय फायदा असू शकेल असं म्हणतो आता इथे रविराज. तर सायली म्हणते तेही लवकरात लवकर कळेलच असा माझा तरी विश्वास आहे असं म्हणते आता इथे सायली. आणि माझाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि सिनियर ऐक आपली सगळे स्टेप्स सुद्धा ठरलेले आहेत. हे बघा आपण काय करणार आहोत असं म्हणून आता प्लॅन सांगतो परत बघा प्रेक्षक अर्जुन सगळ्यांना. आणि म्यूट केलेला आहे ऑडिओ त्यामुळे आम्हाला ऐकायला येत नाही आहे. तर बघा प्रेक्षक एपिसोडमध्ये कळेलच काय. हे पण खूप इंटरेस्टिंग झालंय बघा प्रेक्षक ठरलं तर मग 2 दिवसापासून. तर आता सुमन म्हणते चला बघू बाहेर तुम्ही असं म्हणते ती नागराजला. ती काय गाठ झोपली नव्हती असं म्हणतो आता इथे नागराज. कारण त्याला जाणून घ्यायचं असतंय काय झालंय म्हणून. कारण अर्जुन आणि सायली सुद्धा येऊन गेलेले असतात ना. तर आता सुमनला माहित असते की ह्याला कळलं तर हा प्रॉब्लेम करणार म्हणून. मग मस्त बोलते ती बोलू देतील असं म्हणतो होता इथे नागराज. तर सुमनला खूप टेन्शन येतं. तू सांग पुढे काय झालं असं म्हणतो होता इथे नागराज. आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा खूप गर्दी होती असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक. आणि खालपर्यंत रांग आली होती. आणि तर आता प्रतिमा सगळं सांगते बघा प्रेक्षक हो. आणि तो माणूस थांबलेला असतो मैपत वगैरे सगळं सांगून टाकते बघा प्रेक्षक होती. तर आता सुमन म्हणते नका सांगू वहिनी सगळं ह्यांना समोर मैपत बद्दल सांगू नका असं म्हणते ती. आणि मग असं म्हणते आता इथे प्रतिमा सायलीला कोणीतरी ओळखीचं भेटलं म्हणून ती एका बाजूला गेली. आणि मी अहो असं म्हणते आता इथे सुमन परत. वहिनींचा चेहरा बघा कसा झालाय असं म्हणते आता इथे सुमन. काय झालं असं म्हणतो आता इथे नागराज. काय झालंय चेहऱ्याला व्यवस्थित दिसतोय चेहरा असं म्हणतो आता इथे नागराज. नीट बोलतेय ती असं म्हणतो आता इथे नागराज. तर सुमन म्हणते अहो पण त्यांना बोलण्याचा त्रास होतच असेल ना असं म्हणते सुमन. त्यांना आराम करू द्या ना वहिनी तुम्ही आराम करा बघू. आणि तुम्ही चला बाहेर. तुम्हाला भूक लागली आहे ना मी तुम्हाला पटकन सूप देते आणि मग खिचडी करते आहे. तुम्ही चला बाहेर असं म्हणते सुमन. अगं मला सांगते ती मंदिरात काय झालं ते असं म्हणते आता इथे नागराज. मंदिरात काय झालं ते मी सांगते ना तुम्हाला तुम्ही आधी चला बाहेर असं म्हणते सुमन. मला थोडं थकल्यासारखं होतंय असं म्हणते आता इथे प्रतिमा तेवढ्यातच. आपण नंतर बोलूया असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर ठीक आहे असं म्हणतो आता इथे नागराजाने जातो तो बाहेर. चला चला असं म्हणते आता इथे सुमन चला. असं चिडतो बघा प्रेक्षक आता इथे नागराजाने जातो तो बाहेर. अहो असं म्हणते आता सुमन काय ना वहिनी ना पित्त झालं असेल मंदिराबाहेर ऊन लागलं असेल ना म्हणून चक्कर आली असेल त्यांना असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे नागराज म्हणतो काय झालंय काय. मी आणि वहिनी बोलत होतो तर मध्ये मध्ये तोंड घालते सारखी. बाहेर चला वहिनीला झोपू द्या त्रास देऊ नका. काय चाललंय तुझं म्हणून दम देतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो सुमनला. अहो तुम्हाला भूक लागली होती ना म्हणून म्हणत होते मी असं म्हणते सुमन. वेडा समजतेस का मला तू असं म्हणतो आता इथे नागराज. काय कळत नाही मला असं म्हणतो नागराज. वाढत चाललंय ना तुझं हे वागणं आता असं म्हणतो होता इथे नागराज. सारखी मध्ये मध्ये तोंड घालत असतेस तू असं म्हणतो होता इथे नागराज. एकदाच सांगून ठेवतोय असं म्हणतो होता इथे नागराज. मी बोलत असताना मध्ये मध्ये करायचं नाही. तोंड उघडायचं नाही मध्ये असं म्हणतो होता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणतो होता इथे नागराज. कळलं का असं म्हणतो तो. तर आता नागराज म्हणतो हो कळलं का. तर आता इथे सुमन म्हणते हो. आणि आता पाय हात वगैरे सगळं बेळगळतो बघा प्रेक्षक हो नागराजच्या सुमनचा. तर आता सुमनला खूप त्रास होतो. हात दुखतोय असं म्हणून रडायला लागते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे नागराज सोडतो तिला. तर आता सुमनला मात्र खूप यातना होत असतात. दे लवकर वाढ मला बाहेर जायचं आहे ते. काय ते वाढ असं म्हणतो आता इथे नागराज जा म्हणतो. आणि आता इथे रडत रडत सुमन जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रात्र झालेले दाखवले. तर आता इथे साक्षीला दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता साक्षी आपला विचार करत बसलेली असते. तर तिला आठवतं कसं एक बाई आलेली असते. आणि कसं चेंज झालेला असतो सचिन. आणि कसं अस्मिता आलेली असते ते सगळं आठवतं तिला. आणि सॉरी म्हटलेली असते. आणि कसं सचिन नंतर आलेला असतो सगळं आठवतं बघा साक्षीला. कुठे गेला होतास तू असं म्हटलेली असते साक्षी. वॉशरूममध्ये गेलो मला वॉमिटिंग झालं आय एम फिलिंग मच बेटर असं म्हणतो आता इथे सचिन. तर आठवतं तिला. तर आता इथे सगळं आठवायला लागतं तिला. काय काय सचिन करत असतो खोटं बोलत असतो सगळं आठवतं बघा तिला प्रेक्षकाने. तर ती खूप रडत असते आता इथे साक्षी. कॉल्स उचलत नाही माझे तो. मेसेजेसना रिप्लाय करत नाही आहे अण्णा. तो ज्या पद्धतीने सगळं सोडून गेलाय ना अण्णा परत नाही येणार तो परत इथे येणार नाहीये असं वाटतंय मला असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन आणि अस्मिता बसलेले असतात.
तर आता इथे सचिनला फोन येत असतो. सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता, तू तुझी कॉन्फरन्स वगैरे सगळं विसरलास का असं म्हणते अस्मिता. तर आता तू चल माझ्यासोबत दिल्ली दर्शन करायला असं म्हणते आता इथे अस्मिता. ओके असं म्हणतो आता इथे सचिन, नो प्रॉब्लेम. खरं तर मी पण हेच सजेस्ट करणार होतो असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे साक्षी फोन लावते पण तो फोनच उचलत नाही. उचल असं म्हणते आता इथे साक्षी. उचल उचल म्हणून फोडत असते ती सगळं सामान. असं म्हणते अस्मिता, तू माझा नवराच आहेस ना असं म्हणते आता इथे अस्मिता. काय दुसराच कोणीतरी बदलून बसलास इथे असं म्हणते आता इथे अस्मिता. माझा नवरा असताना तर म्हणाला असता, मी काय तुझ्यासोबत बाहेर येणार नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. मला कॉन्फरन्स जास्त इम्पॉर्टंट आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. हॅलो असं म्हणतात आता सचिन. मी कालच त्यांना मेल केला होता की आजचा पूर्ण दिवस माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी आहे असं म्हणतात आता इथे सचिन. इट इज फॉर मी अँड माय वाईफ. त्यामुळे तो आता मस्त रेडी हो, आपण शॉपिंग करू आणि बाहेरच येऊ. डन असं म्हणतो सचिन. डन चालेल असं म्हणते आता इथे अस्मिता. चला असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे साक्षी खूप फोन लावत असते बघा प्रेक्षक सचिनला. तर तो तिचा कॉल घेतच नसतो आणि ती खूप विचलित झालेली असते बघा प्रेक्षक. तिला खूप घाम सुद्धा येत असतो. तर आता परत तिचा फोन व्हायब्रेट होतो आता इथे सचिनचा. सॅम म्हणून लिहिलेलं असतं त्याच्यावरती. उचल उचल असं म्हणते आता इथे सॅम. म्हणजेच साक्षी बघा प्रेक्षक. उचल उचल असं म्हणत असते ती आणि फेकत असते सगळं सामान. तर आता इथे सचिन मात्र तिचा फोन ठेवत असतो. अरे घे ना फोन, का कट केलास असं म्हणते अस्मिता. अगं तो कामाचा फोन होता, मी फोन घेतला असता तर परत कामाला जावं लागलं असतं असं म्हणतो आता इथे सचिन. मग तू मेल केला होतास ना त्यांना, मग कसं काय परत येतोय त्यांचा कॉल तुला असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक. तर आता इथे साक्षी मात्र खूप चिडलेली असते आणि ती जोरजोरात आवाज करायला लागते, उचल उचल फोन म्हणून. तर आता सचिन म्हणतो अस्मिताला, अगं ते मी फॉरेनच्या ऑफिसमध्ये मेल केला होता ना, आता हा कॉल आलाय दुसरीकडचा असं म्हणतो तो. मी कॅनडाच्या ऑफिसला पण मेल करतो लगेच असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक. आणि आता तो ब्लॉक करून टाकतो साक्षीचा फोन. तर आता इथे साक्षीला कळतं त्याने ब्लॉक केलाय म्हणून. ब्लॉक केला असं म्हणते आता इथे साक्षी. मला ब्लॉक केलं याने असं म्हणून रडायला लागते बघा ती प्रेक्षक. का ब्लॉक केलं याने मला असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक. आणि सचिन मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. मी त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर जाऊन कॉन्टॅक्ट करू का असं म्हणते ते. तो तिथे असेलच असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता ती त्याच्या प्रोफाईल्सवर जाते बघा प्रेक्षक बघायला. तर आता इथे साक्षी जाते आणि तिला धक्काच बसतो. प्रोफाईल डिलीटेड असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता का केलं असेल त्याने तसं असं म्हणते आता इथे. का केलंस तू असं असं म्हणते आता इथे साक्षी. आणि सगळं सामान फेकते बघा प्रेक्षक. साक्षी सगळं सामान अस्तव्यस्त करून टाकते ती. तर आता डोक्याला हात लावून बसते बघा प्रेक्षक साक्षी. तर आता इथे रात्र झालेली दाखवली बघा प्रेक्षक. आणि आता इथे अर्जुन आणि सायली महिपतच्या घराबाहेर थांबलेत बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली म्हणते, हा महिपत इतका वेळ झाला तरी बाहेर का येत नाही आहे असं म्हणते सायली. तर आता इथे अर्जुन बघतो टाइमकडे. तासभर झालाय आपण वाट बघतोय. मला वाटलं होतं कुठल्या तरी कामासाठी तो बाहेर निघेल, पण तो बाहेरच येत नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तो बाहेर नाही आला तर मग आज जाऊन आपलं काम करावं लागेल आपल्याला असं म्हणतो अर्जुन. हे धोक्याचं नाही आहे का? मागच्या वेळेला जेमतेम वाचलोय आपण असं म्हणते सायली. हो, दुसरा ऑप्शन नाही आहे आता आपल्याकडे असं म्हणतो अर्जुन. जावंच लागेल असं म्हणतो तो. थोडा वेळ बाट बघूया आणि मगच काहीतरी निर्णय घेऊया असं म्हणते सायली. पण ती चिठ्ठी काय केल्या त्यांच्यापर्यंत आजच्या आज पोचवायला पाहिजे तसं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे महिपतला कॉल येतो बघा प्रेक्षक. अण्णा सचिन असं म्हणते आता इथे साक्षी. काय ग तुझ्या आवाजाला काय झालं असं म्हणतो आता इथे महिपत. तर आता इथे साक्षी म्हणते, अण्णा तो मला कायमचं सोडून गेला सचिन. कुठं गेला असेल तो असं म्हणते साक्षी. अण्णा त्याने मला फसवलंय. साक्षी तुला सांगितलं ना त्या दीक्षित बाई स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही म्हणून, आणि मी शोधतोय ना त्याला असं म्हणतो आता इथे महिपत. पण त्याला जर का परत यायचं नसेल तर असं म्हणते आता इथे साक्षी. हा ऐका ना अण्णा, जर त्याला माझ्याकडे परत यायचं नसेल तर असं म्हणते आता इथे साक्षी. तो निघून गेला असेल माझ्या आयुष्यातून पूर्णपणे तर मी काय करू असं म्हणते आता इथे साक्षी. मी काय करू, मी कशी जगू असं म्हणते आता इथे साक्षी. मी नाही जगू शकणार, मी मरून जाऊ का अण्णा असं म्हणते आता इथे साक्षी. मी मरते असं म्हणते आता इथे साक्षी. मी नाही जगू शकणार, मी मरते असं म्हणते आता इथे साक्षी. साक्षी थोबाड इकडचं तिकडं करून टाकेन, तोंडाला येईल ते बोलतेस का असं म्हणतो आता इथे महिपत. तोंडाला येईल ते म्हणजे म्हणजे मी मेल्यावर तरी कळेल त्या सचिनला माझं किती त्याच्यावर प्रेम आहे ते असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे महिपत म्हणतो, हे बघ मी काय म्हणतो, मी आताच्या आता तिथे येतो, काहीतरी करून घेऊ नकोस उगाच असं म्हणतो आता इथे महिपत. मी आत्ताच्या आत्ता तिथे येतो असं म्हणतो आता इथे महिपत. हा आताच्या आत्ता ऐके ना तू असं म्हणतो आता इथे महिपत. आलो आलो असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन आणि सायली बाहेर थांबलेले असतात बघा प्रेक्षक. हो महिपत अजून बाहेर येतच नाही असं म्हणते आता इथे सायली. आता आपल्यालाच आत जावं लागेल असं म्हणते सायली. तू इथेच थांब, मी जातो आतमध्ये असं म्हणतो अर्जुन. नाही नाही दोघांनी जायचं असं म्हणते आता इथे सायली. सायली ऐक माझं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तेवढ्यातच त्याला फोन येतो बघा प्रेक्षक. सिनियरचा कॉल असं म्हणतो आता इथे अर्जुन. हा सिनियर बोल असं म्हणतो आता इथे अर्जुन. हॅलो अर्जुन कुठे तुम्ही असं म्हणतो आता इथे रविराज. मी आणि सायली महिपतच्या घराबाहेर आहोत असं म्हणतो आता इथे अर्जुन. महिपतची बाहेर येण्याची वाट बघतोय असं म्हणतो आता इथे अर्जुन. याला बाहेर तर मग आज जाऊनच आम्हाला काम करावं लागेल असं म्हणतो अर्जुन. असं भलतं असेल तर काय करू नका तुम्ही असं म्हणतो रविराज. त्याच्या हातामध्ये सापडलं तर काय करेल तो माहिती आहे ना तुम्हाला असं म्हणतो रविराज. आय नो बट असं म्हणतो अर्जुन. रिस्क घ्यावंच लागेल, दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक ऐका, तू टेन्शन घेऊ नकोस, काम झालं की मी
नक्कीच तुला फोन करतो असं म्हणतो तो. अरे जे काय करायचं आहे ते सांभाळून करा, उगाच माझ्या जीवाला घोर नको लागायला असं म्हणतो रविराज. ठीक आहे, मी फोन ठेवतो आणि कॉल करतो तुला नंतर असं म्हणतो तो. बाय असं म्हणतो तो आणि फोन ठेवतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन थांब म्हणतो तो, इथेच थांब, मी जाऊन तिथे सिच्युएशन बघून येतो असं म्हणतो अर्जुन. आणि तोपर्यंत तुला आज जायचं नाही असं म्हणतो होता इथे अर्जुन. मी आज जात नाही आलोच असं म्हणतो होता इथे अर्जुन. आणि जातो बघा प्रेक्षक होतो तिथे. तर समोरच आता टेम्पो आलेली असते. तर आता अर्जुन पार करतो आणि जातो तिथे आणि बघा थांबतो तो आता तिथे मैपतच्या घराकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बघत असतो काय चाललंय तिथे तिच्या घरामध्ये आणि वाकून वगैरे सगळं बघत असतो तो. आणि सायली पण बघत असते आता अर्जुनकडे. तेवढ्यातच आता इथे मैपत बाहेर येतो बघा प्रेक्षक हो, दरवाजा उघडून. आणि फोनवर बोलत बोलत येत असतो तो, म्हणजे साक्षी बरोबरच बोलत येत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन बघतो मैपत बाहेर आलेलं, तर आता पळून जातो तो सायलीकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन येतो सायलीकडे आणि आता तो तिला सांगायला लागतो की आलंय तिथे मैपत म्हणून. तर आता इथे तो गाडीमध्ये ठेवलेली चिठ्ठी जी असते ती घेतो. तो फोनवरतीच आहे असं म्हणतो होता इथे अर्जुन. दिस इज द बेस्ट टाइम असं म्हणतो होता इथे अर्जुन. तर जावा जावा असं म्हणते सायली. येस लगेच ब्लँकेट दे असं म्हणतो होता इथे अर्जुन. तर ब्लँकेट देते बघा प्रेक्षक हो सायली त्याला. तर आता इथे अर्जुन म्हणतो काळजी घे आलोच असं म्हणतो तो. हे बघ असं म्हणतो मैपत, तू माझ्या डोक्याला ताण करू नकोस असं म्हणत असतो ते मैपत साक्षीला. मी तुला एकदा सांगितलं ना, तुला समजवून मी येतोय तिथे, धीर धर असं म्हणतो आता इथे मैपत. असं करून काय होणार आहे का अगं असं म्हणतात तू आता इथे मैपत साक्षीला बघा प्रेक्षक हो, कारण ती आता सुसाईड करण्याचा विचार करत असते ना म्हणून. तर आता इथे मैपत परत कॉलवर बोलत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो म्हणतो ही फोन काय कट करते असं म्हणतो आता इथे मैपत. हे बघ मी परत एकदा सांगतो तुला, माझं टाळकं आधीच फिरलंय, तू सारखी सारखी फोन कट करू नकोस असं म्हणतो आता इथे मैपत. तर तेवढ्यातच आता इथे अर्जुन येतं बघा प्रेक्षक हो, ब्लँकेट घालून घेऊन. आणि मैपत फोनवर बोलतच असतो. तर आता इथे चिठ्ठी देणार आहे अर्जुन मैपतला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत खूप बिझी असतो कॉलवरती साक्षी बरोबर बघा प्रेक्षक हो. आणि तिथे किस्सा असतो बघतो आता इथे अर्जुन, किस्सा इथे आहे मैपतचा म्हणून. तर आता ती चिठ्ठी घेतो आणि जात असतो अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता तो जवळ जातो मैपतच्या जवळ जवळ जात असतो आणि सायली पण बघत असते लांबून. तर आता अर्जुन पास होतो मैपत पासून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जातो मैपत तिच्या समोरून आणि ती चिठ्ठी घालतो तो मैपतच्या खिशामध्ये. आणि आता इथे ए कोण आहे रे असं म्हणतो आता इथे मैपत, त्याला धक्का लागतो म्हणून अर्जुनचा, बघून जा असं म्हणतो तो. तर आता बघतच नाही तो अर्जुनला बघा प्रेक्षक हो. आणि आता त्याचा खाली पडतो फोन सुद्धा. तर आता फोन आतमध्ये ठेवतो. तर तेवढ्यातच त्याला हाताला काहीतरी लागतं चिठ्ठीसारखं. तर आता इथे मैपतला ती चिठ्ठीसारखं लागलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत घेतो तो चिठ्ठी आपल्या हातामध्ये. 22 वर्षापूर्वीचा ऍक्सिडेंट आठवतोय का असं लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक हो त्या चिठ्ठीत. मला व्यवस्थित आठवतंय असं म्हणून लिहिलेलं असतं त्याच्यावर. तर घाबरतो आता इथे मैपत बघा प्रेक्षक हो. प्लॅन सक्सेसफुल झाला आहे त्या इथे अर्जुन आणि सायलीचा. तर इकडे तिकडे बघायला लागतो मैपत कोण आहे का म्हणून, आणि चिठ्ठी देऊन गेला का. तो माणूस तर लांब गेलेला असतो, म्हणजे अर्जुनच असतो तो लांब गेलेला असतो तो. तर आता मैपत इकडे तिकडे बघतो. तर आता इथे सायली मात्र खुश होते बघा प्रेक्षक हो, आपला प्लॅन सक्सेसफुल झाल्यामुळे. तर आता इथे ती वळून बघते. तर आता इथे मैपत जो असतो तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो गाडीमध्ये बसतो. तर आता तो वळून बघतो परत, काहीतरी डेंजर मामला दिसतोय असं म्हणतो मैपत. कोणी तर माझ्यावर नजर ठेवून असेल ना, तर त्या साक्षीचा ऍड्रेस कळायला नको, आता साक्षीकडे जाऊन उपयोग नाही असं म्हणतो आता इथे मैपत. तर आता इथे मैपत इकडे तिकडे बघतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत बसत नाही गाडीमध्ये आणि आता तो वाच जातो बघा प्रेक्षक हो, कारण त्याला वाटतं साक्षीचा ऍड्रेस कळेल लोकांना म्हणून. तर आता इथे सायली थांबलेली असते बघत बघा प्रेक्षक हो त्याच्याकडे. तर आता इथे मैपत आत जातो. तर आता मैपत आतमध्ये जातो बघा घरात प्रेक्षक हो. आणि आता तो लॉक लावून घेतो आणि मैपत आत येतो घरात. आणि आता तो खूप चिडलेला असतो बघा प्रेक्षक हो. त्याला खूप रागही आलेला असतो हे कोण करते म्हणून. ए पाणी आण रे असं म्हणतो आता इथे मैपत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप चिडलेला असतो बघा प्रेक्षक हो मैपत. तर पाणी आणून देतो त्याचा चेला त्याला. तर आता इथे मैपत पाणी पितो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पाणी पितो मैपत आणि मग नंतर तो खूप विचलित होतो परत. तर आता तो बघतो त्या माणसाकडे आणि म्हणतो, तू काय माझं तोंड बघतोय, चाल निक असं म्हणतो तो त्याच्या नोकराला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत म्हणतो माझ्याशी पंगा, ह्या मैपत शिकरेशी पंगा असं म्हणतो आता इथे मैपत. कुणाचा एवढा जीव वर आलाय ते काय कळत नाही असं म्हणतो आता इथे मैपत. ऍक्सिडेंट बद्दल कोणालाच माहिती नाही, कोणालाच असं म्हणतो आता इथे मैपत. तर आता तो परत प्रेक्षक हो बघतो बघा ती चिठ्ठी आणि वाचतो तो आता लिहिलेलं. नाही असं म्हणतो आता इथे मैपत. त्या चिचुंद्रीला माहिती आहे, त्या चिचुंद्रीला ह्या ऍक्सिडेंट बद्दल माहिती आहे असं म्हणतो तो. तिने तर हा कांड केला नसेल ना असं म्हणतो आता इथे मैपत. तिला काय माहित, ह्या असल्या चिट्ट्या चपाट्यांची पिपाण्या करून वाजवतो मी असं म्हणतो आता इथे मैपत. तर आता तो फेकतो बघा प्रेक्षक हो ते चिट्ट्या खाली तुकडे करून त्याचे. तर आता इथे अर्जुन येतो सायलीकडे. काय झालं असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्याने मला ढकलल्यानंतर काय केला तो असं म्हणतो तो. त्याला मिळाली का चिठ्ठी, मिळालीच म्हणते सायली. त्याने वाचली पण असं म्हणते आता इथे सायली. आणि गमत म्हणजे त्याचा चेहऱ्याचा रंग उडाला होता हा ती चिठ्ठी बघून असं म्हणते सायली.
तो बाहेर जाणार होता ना, तो गेलाच नाही, परत घरात गेला असं म्हणते आता इथे सायली. राईट, असं म्हणतो आता इथे अर्जुन. म्हणजे बेसिकली तो घाबरलाय असं म्हणतो आता इथे अर्जुन. मैपत सारखा माणूस कधी घाबरणार नाही असं वाटलं होतं, पण आता तो घाबरून सावध झाला असेल. आता पुढची स्टेप घेताना आपल्याला जास्त अलर्ट राहावं लागणार असं म्हणतो अर्जुन. खरं आहे तुमचं. आता तीर तर सुटलाय असं म्हणते सायली. आता चूक करता कामा नये असं म्हणते आता ती, कारण मैपत सावध झाला ना तर आपल्या हाती काही लागणार नाही असं म्हणते आता इथे सायली. राईट, असं म्हणतो आता इथे अर्जुन. आता ह्या चिठ्ठीनंतर बघूया कसा रिॲक्ट करतोय तो असं म्हणतो अर्जुन. मग पुढची स्टेप ठरवू असं म्हणतो तो. चला आता निघूया असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे घेते बघा प्रेक्षक होती ब्लँकेट आपल्या हातामध्ये सायली, आणि आता इथे अर्जुन बसतो गाडीमध्ये, आणि आता इथे सायली पण बसते बघा प्रेक्षक हो त्याच्या बाजूला. तर आता इथे मैपतला दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता बघ इथे समोर बघा त्रिकामध्ये काय ते. रेडी आहेस तू? काय बोलायचं लक्षात आहे ना असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन फोन चालू करतो आणि सायली बोलते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नवीन नंबर आहे कुणाचा तरी असं म्हणतो आता इथे मैपत आणि नागराज आणि मैपत बोलत असतं बघा प्रेक्षक फोनवरती. हॅलो, कोण बोलतंय असं म्हणतो इथे मैपत. तुझा बाप मैपत शेखरे 22 वर्षांपूर्वी पनवेल हायवेजवळ जो ऍक्सिडेंट झाला होता ना तो मी बघितला आहे, आणि त्यानंतरही जे घडलंय तेही मी बघितलंय. आता तू कुठे लपलास तिथून शोधून काढेन तुला असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक, आणि मैपतला कळतच नाही कोण बोलते. नंतर आता प्रेक्षक रिकॅप इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.